अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका. सुजय विखे पाटलांनी करून दाखवलं. श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. 2 दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूरच्या राजकारणात विशेष लक्ष देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यानंतर अवघ्या काही तासातच काँग्रेसला जबरदस्त धक्का देणारी राजकीय घटना समोर आली आहे. सुमारे 100 ते 125 कार्यकर्त्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात औपचारिक प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते. डॉक्टर सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात येथील राजकारणाकडे मी आता विशेष लक्ष देणार आहे असे सांगितले होते. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. श्रीरामपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट असताना देखील इथून हेमंत ओगले यांच्या रूपात काँग्रेसचा उमेदवार जिंकला. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मतदारसंघात 10 महायुतीने बाजी मारली. त्यातील 10 मतदारसंघात महायुतीने बाजी मारली. अशा या मतदारसंघात भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी लक्ष घातल्याने त्यांच्यासमोर काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले कितपत टिकतात याकडे लक्ष लागले आहे.